नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जून महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार बघणार आहोत। ज्या प्रकारे TCS परीक्षेमध्ये प्रश्न विचारते अगदी त्याच प्रकारचे आणि त्याच क्वालिटीचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत। याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% होईल, त्यामुळे कोणताही प्रश्न मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रश्न पहिला, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंडेक्स म्हणजे जे अहवाल आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण सर्व अहवाल जे लेटेस्ट आहेत 2025 मध्ये रिलीज झालेले आहेत त्याच्यावरती TCS प्रश्न विचारताना दिसत आहे। त्यापैकीच हा एक अहवाल असून हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 131वा। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। त्याचबरोबर या इंडेक्समध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर तो आहे आइसलँड या देशाचा। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न ते विचारू शकतात की ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 हा कोणत्या संस्थेद्वारे रिलीज केला जातो? तर हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEF या संस्थेमार्फत रिलीज केला जातो। त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2, एक्झिओम मिशन 4 साठी निवडले गेलेले भारतीय अंतराळवीर कोण आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक्झिओम मिशन 4 हे खूप महत्त्वाचे आहे, कारण अंतराळाशी संबंधित विविध घटनांवरती 100% प्रश्न विचारले जातात। तर एक्झिओम मिशन 4 साठी निवडले गेलेले भारतीय अंतराळवीर आहेत शुभांशु शुक्ला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया, कारण याच्यावरती बऱ्याच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। तर हे जे एक्झिओम मिशन आहे 4 हे कधी प्रक्षेपित करण्यात आले असा प्रश्न येऊ शकतो। तर हे प्रक्षेपित करण्यात आले होते 25 जून 2025 रोजी। त्यानंतर याच्यासाठी कोणते रॉकेट वापरण्यात आले प्रक्षेपणासाठी? तर त्याचे नाव आहे फाल्कन 9 ब्लॉक 5 म्हणून। त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर याची संचालक संस्था कोण आहे, म्हणजे कोण हे मिशन राबवत आहे? तर एक्झिओम स्पेस या नावाची कंपनी, त्याचबरोबर स्पेस एक्स ही एक कंपनी आणि अमेरिकेची नासा ही कंपनी, या तिन्ही कंपन्या पार्टनरशिपमध्ये हे मिशन राबवत आहेत। आणि खाली येथे सदस्य देखील दिलेले आहेत, कोणकोणत्या सदस्यांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता। आपल्या दृष्टिकोनातून शुभांशु शुक्ला हे नाव खूप महत्त्वाचं आहे। एवढंच नाव जरी लक्षात ठेवलं तर खूप आहे, कारण याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर चालू घडामोडींच्या नोट्ससाठी मला खूप सारे रिक्वेस्ट येत होत्या आणि ते लक्षात घेऊनच आपण चालू घडामोडींचा PDF कोर्स लॉन्च करत आहोत। या कोर्सची काय वैशिष्ट्ये आहेत? तर हा कोर्स पूर्णपणे TCS आणि IBPS पॅटर्न डिकोड करून आपण बनवलेला आहे। TCS आणि IBPS नुसार जे टॉपिक महत्त्वाचे आहेत किंवा ज्या चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जानेवारी 2025 पासून पुढे सर्व महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश आपण या कोर्समध्ये करणार आहोत। या कोर्समध्ये आपण मंथ वाईज चालू घडामोडी देणार आहोत। त्याचबरोबर या ज्या चालू घडामोडी असतील त्या वन लाइनर स्वरूपात आणि घटक न्याय असतील, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला टॉपिक दिला जाईल किंवा घटक दिला जाईल आणि त्याच्या खाली त्या महिन्यातील त्याच्याशी संबंधित त्या घटकाशी संबंधित सर्व चालू घडामोडी दिल्या जातील। अशा प्रकारे ज्या प्रकारे TCS आणि IBPS तुम्हाला प्रश्न विचारते त्याच प्रकारचा प्रश्न एका साईडला असेल आणि दुसऱ्या साईडला त्याचे उत्तर दिले जाईल। त्यामुळे याचा अभ्यास करणं तुम्हाला सोपं जाईल। त्याचबरोबर TCS आणि IBPSच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, संरक्षण घडामोडी असतील, योजना असतील, महत्त्वाच्या नियुक्त्या असतील, ते सर्व टॉपिक आपण या कोर्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही त्याच्या प्रिंट काढून देखील तुम्ही वाचू शकता। मग हा कोर्स जॉईन कसा करायचा? तर त्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र या नावाची आपली ॲप आहे, ती ॲप डाउनलोड करा। ती ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपवरती तुम्हाला आपला चालू घडामोडींशी संबंधित सरळ सेवा भरती 2025 हा कोर्स दिसेल, तेथून तुम्ही तो परचेस करू शकता। फक्त 99 रुपयाला हा कोर्स आपण अवेलेबल करत आहोत आणि याच्यामध्ये 2025 या वर्षातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहे। ही जी ॲप आहे स्पर्धा परीक्षा मित्र, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देखील देत आहे, तेथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। TCS आणि IBPS नुसार ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम जर आउटपुट घ्यायचं असेल करंट अफेअरमध्ये तर तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहेत। एक तर हा आपला चालू घडामोडींच्या ज्या नोट्स आहेत त्या व्यवस्थित करा
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे यूट्यूब चॅनलला व्हिडिओज घेत आहे ते सर्व व्हिडिओज व्यवस्थित बघा. या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर परीक्षेमध्ये याचा तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. प्रश्न क्रमांक 3. पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025चा विजेता कोणते राज्य ठरलेले आहे? तर अशा प्रकारची पहिल्यांदाच भारतामध्ये स्पर्धा भरवण्यात आली होती आणि त्या स्पर्धेचे नाव आहे हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 आणि याचा विजेता ठरलेला आहे तामिळनाडू राज्य. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर TCS तुम्हाला असा देखील प्रश्न विचारू शकते की ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी भरली होती? तर ही स्पर्धा चेन्नईमध्ये भरलेली. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा. या ठिकाणावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच SDG इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला इंडेक्स आहे की युनायटेड नेशनमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याबाबतचा जो इंडेक्स आहे की कोणता देश SDGमध्ये कशाप्रकारे कामगिरी करत आहे त्यासाठी हा इंडेक्स काढला जातो आणि या इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक आहे 99वा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 5. रॉचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारताची जी गुप्तचर संस्था आहे रॉ तिचे नवीन प्रमुख म्हणून नुकतीच पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 6. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026मध्ये कोणती भारतीय संस्था ही पहिल्या क्रमांकावर आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आहे ही देखील खूप महत्त्वाची आहे कारण याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर 2026साठी जी रँकिंग जाहीर झाली त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली भारतीय संस्था आहे IIT दिल्ली ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 7. इतिहासात प्रथमच कोणत्या देशाला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जागा मिळालेली आहे? तर इतिहासात प्रथमच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जागा मिळालेला देश आहे लाटविया हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा इंटरनॅशनल अफेअर्समध्ये येतो आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर याच्या संबंधित काही स्टॅटिक GKचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. ते देखील आपण बघूया की युनायटेड नेशनची जी सिक्युरिटी काउन्सिल असते त्याच्यामध्ये स्थायी सदस्यांची संख्या किती असते असा देखील प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये. तर याच्यामध्ये स्थायी सदस्यांची संख्या असते एकूण 5 ही. आणि ते 5 सदस्य कोण आहेत जे स्थायी सदस्य आहेत? तर ते आहेत चीन, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर UK म्हणजे इंग्लंड, त्याच्यानंतर फ्रान्स आणि 5वा आहे रशिया. तर हे 5 देश जे आहेत ते परमनंट मेंबर आहेत आणि अस्थायी सदस्य असतात ते ठराविक कालावधीसाठी निवडले जातात आणि या अस्थायी सदस्यांची संख्या असते एकूण 10 एवढी. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा. अस्थायी सदस्यांची संख्या 10 आणि स्थायी सदस्यांची संख्या 5 आणि या अस्थायी सदस्यामध्ये लाटविया या देशाचा समावेश करण्यात आलेला आहे. तो देखील पहिल्यांदाच. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो. प्रश्न क्रमांक 8. चिनाब रेल्वे पूलचे उद्घाटन कोणी केले? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील TCSने पाठीमागे खूप वेळा विचारलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तर चिनाब रेल्वे ब्रिज याचे उद्घाटन केलेले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया. हा जगातला हायेस्ट रेल आर्च ब्रिज आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा कोठे आहे असा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर रायसी डिस्ट्रिक्ट म्हणजे रायसी जिल्हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे आणि याची उंची किती आहे? तर 359 मीटर एवढी याची उंची आहे. त्यामुळे या 2-3 गोष्टी देखील लक्षात ठेवा. याच्यावरती TCS तुम्हाला प्रश्न विचारू शकते. प्रश्न क्रमांक 9. IPL 2025मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अवॉर्ड कोणाला मिळाला? तर IPL 2025मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर हा अवॉर्ड मिळालेला आहे सूर्यकुमार यादव यास. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि आपल्याला माहीत आहे की IPL 2025चा विजेता संघ ठरलेला आहे
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 10. भारताचा पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच AI सेज कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर भारताचा पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेला सेज उभारला जात आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 11. सरस्वती सन्मान 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सरस्वती सन्मान खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल. तर सरस्वती सन्मान 2024 साठीचा प्रदान करण्यात आलेला आहे भद्रेश दास स्वामी यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आता याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघूया की हा जो सन्मान आहे तो कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो. हा खूप वेळा TCSने प्रश्न विचारलेला आहे. तर हा सन्मान KK बिर्ला फाउंडेशन मार्फत दिला जातो. तर हे नाव लक्षात ठेवा. याच्यावरती 100% स्टॅटिक GK मध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर याची प्राइज मनी किती आहे? तर ती आहे 15 लाख. आणि 2024चा विनर कोण आहे? तर आत्ताच आपण पाहिलेलं त्याप्रमाणे भद्रेश दास स्वामी यांना हा 2024 साठीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे संस्कृतचे अभ्यासक आहेत किंवा संस्कृतमधील त्यांच्या लेखनासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि कोणत्या पुस्तकासाठी मिळालेला आहे? तर त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुधा हे जे पुस्तक आहे याच्यासाठी संस्कृतमधील लेखनासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आत्मचरित्र असतील किंवा लेटेस्ट प्रकाशित झालेली काही पुस्तके असतील तर त्यांच्या लेखकांवरती प्रश्न विचारण्याचा खूप जास्त कल आहे. त्यामुळे हे जे पुस्तक आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे आत्मचरित्र आहे शिखर धवन यांचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य याचे कुठे उद्घाटन करण्यात आले? तर भारताच्या पहिल्या फुलपाखरू अभयारण्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे केरळ या राज्यात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. उल्हास या योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता मिळवणारे तिसरे राज्य कोणते ठरलेले आहे? तर उल्हास या योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे तिसरे राज्य ठरलेले आहे त्रिपुरा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी योजना आहे याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया. तर या योजनेअंतर्गत मिझोराम हे पहिले राज्य आहे ज्याने पूर्ण साक्षरता मिळवलेली आहे. त्याच्यानंतर गोवा या राज्याने आणि मग त्रिपुरा या राज्याचा क्रमांक लागतो. आता हा जो उल्हास कार्यक्रम आहे तो काय आहे? तर नव भारत साक्षरता कार्यक्रम या नावाने तो ओळखला जातो. म्हणजेच न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम आहे. कधी लॉन्च केला आहे? तर 2022 मध्ये लॉन्च केलेला आहे. आणि हा जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची त्याच्याशी सुसंगत अशा पद्धतीने हा कार्यक्रम उल्हास हा कार्यक्रम राबवला जातो. आणि याच्यावर जर प्रश्न विचारायचा झाला तर कोणता प्रश्न विचारला जाईल की याचा टार्गेट काय आहे किंवा लक्ष्य काय आहे, ध्येय काय आहे या उल्हास या योजनेचे? तर याचे ध्येय आहे जे 15 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षाचे आहेत त्या वयोगटांना साक्षर करणं हा या उल्हास कार्यक्रमाचा मोटो आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. कारण वेगवेगळ्या योजना आणि त्या कशाशी संबंधित आहे किंवा त्याचे लक्ष्य काय आहे याच्यावरती TCSने प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15. भारताचा पहिला लोकोमोटिव्ह निर्यात प्रकल्प बिहारहून कोणत्या देशाला पाठवण्यात आला? तर भारताचा पहिला लोकोमोटिव्ह निर्यात प्रकल्प बिहारहून गिनी या देशाला पाठवण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. MIT म्हणजेच मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पहिले भारतीय वंशाचे प्रोवोस्ट कोण ठरलेले आहेत? तर जी MIT इन्स्टिट्यूट आहे मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्याचे पहिले भारतीय वंशाचे प्रोवोस्ट ठरलेले आहेत अनंथा चंद्रकासन हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रोवोस्ट म्हणजे काय? तर कोणती एखादी संस्था असेल किंवा महाविद्यालय असेल तर त्याचा हेड किंवा प्रमुख म्हणून जो असतो त्याला प्रोवोस्ट म्हटले जाते. आणि अशा महत्त्वाच्या पदी भारतीय वंशाचे अनंता चंद्रकासन यांची निवड झालेली आहे MIT या
एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या बाबतीत. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 17, मराठीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर मराठी भाषेतील साहित्य लेखनासाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे सुरेश सावंत यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि सुरेश सावंत यांच्या आभाळ माया हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. या कविता संग्रहाचे नाव देखील तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 18, INS गुलदारच्या आसपास भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कुठे उभारले जाणार आहे? तर INS गुलदार याच्या आसपास भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणजे अंडर वॉटर म्युझियम महाराष्ट्र या राज्यात उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याजवळ हे उभारले जाणार आहे. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, कारण याचा संबंध महाराष्ट्राशी आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताचे पहिले ई कचरा पुनर्वापर उद्यान म्हणजेच ई वेस्ट रिसायकलिंग पार्क कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? तर भारताचे पहिले ई कचरा पुनर्वापर उद्यान उभारला जाणार आहे दिल्ली या शहरात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20, जनगणना अधिनियम 1948च्या कोणत्या कलमांतर्गत भारत सरकारने जनगणना 2027 अधिसूचित केलेली आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. थोडासा डिफिकल्ट आहे, पण हा देखील तुम्हाला 100% ते विचारू शकतात. तर जनगणना अधिनियम 1948च्या कलम 3 नुसार भारत सरकारने जनगणना 2027 अधिसूचित केलेली आहे. म्हणजे 2027 साली आता पुढची होणारी जनगणना होणार आहे आणि त्यासाठी कलम 3 नुसार अधिसूचना दिलेली आहे. आता ही जी जनगणना होणार आहे ती 2 फेजमध्ये होणार आहे. पहिल्यांदा हाऊस म्हणजे घरांची गणना केली जाईल आणि दुसऱ्या वेळी मग दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र प्रॉपर जनगणना केली जाईल पॉप्युलेशनची. त्यामुळे हे 2 गोष्टी असतील त्या लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 21, संविधान हत्या दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला पाळला जातो? तर संविधान हत्या दिवस हा दरवर्षी 25 जूनला पाळला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लागू केलेली, त्यामुळे त्याच्या स्मरणार्थ हा संविधान हत्या दिवस दरवर्षी पाळला जातो. प्रश्न क्रमांक 22, दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि 21 जून 2025ची थीम काय होती असा देखील पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की या योग दिनाची या वर्षीच्या थीम होती योगा फॉर अर्थ, वन अर्थ, वन हेल्थ. परीक्षेत TCS तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ची थीम काय होती असा प्रश्न विचारू शकते. तर त्याचे उत्तर असेल योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत कोणत्या राज्यातील सालखन जीवाश्म उद्यान समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर TCSचा काही रिक्रुटमेंटसाठी जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये जागतिक वारसा स्थळांचा उल्लेख आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. तर जो काही सालखन जीवाश्म उद्यान आहे त्याचा जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे आणि हे ठिकाण आहे उत्तर प्रदेश या राज्यातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 24, विद्याशक्ती ही ऑनलाईन अध्यापन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर ही विद्याशक्ती नावाची ऑनलाईन अध्यापन योजना म्हणजे ऑनलाईन टीचिंग स्कीम ही आहे ती सुरू केलेली आहे आंध्र प्रदेश या राज्याने.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी योजना आहे विद्याशक्ती, ती जी काही वीक स्टुडंट्स आहेत, कमजोर विद्यार्थी आहेत, त्यांना शिकवण्यासाठी किंवा त्यांना तयार करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे याच्या हेतूवरती देखील किंवा लक्ष्यावरती ध्येयावरती देखील तुम्हाला 100% प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 25, वुमन लाईफ फ्रीडम इकोज ऑफ अ रिव्हॉल्युशनरी अपरायझिंग इन इराण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अशा प्रकारच्या पुस्तकांवरती प्रश्न विचारण्याचा कल TCSचा खूप आहे. तर हे जे वुमन लाईफ फ्रीडम इकोज ऑफ रिव्हॉल्युशनरी अपरायझिंग इन इराण या पुस्तकाचे लेखक आहेत चौरा मॅक्रिमिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26, UPSCने टॉप उमेदवारांना खाजगी नियोक्त्यांशी जोडण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर जे विद्यार्थी UPSCची मुख्य परीक्षा पास झालेले आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी इंटरव्ह्यू देखील दिलेला आहे, मात्र त्यांचे सिलेक्शन झालेले नाही, अशा उमेदवारांसाठी नोकरीचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्यांना नोकरी देणाऱ्या व्यवस्थापनांशी, प्रायव्हेट कंपन्या असतील किंवा सरकारची इतर काही आस्थापने असतील, यांना जोडण्यासाठी प्रतिभा सेतू या नावाची योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 27, IEA म्हणजेच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी याच्या अहवालानुसार जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा उत्पादक देश कोण ठरलेला आहे? तर जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा उत्पादक देश ठरलेला आहे भारत हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 28, इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स डिफरंट स्ट्रोक्स 1998 to 2014 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर AK भट्टाचार्य यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे, इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स डिफरंट स्ट्रोक्स फ्रॉम 1998 ते 2014. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29, शक्ती 2025 हा संयुक्त सैन्य सराव भारताने कोणत्या देशासोबत केलेला आहे? तर हा शक्ती नावाचा जो संयुक्त सैन्य सराव आहे किंवा एक्सरसाइज आहे, ती भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान चालते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेत वेगवेगळे सैन्य सराव आणि कोणत्या देशांच्या दरम्यान ते चालतात, शक्यतो भारत आणि त्याच्या संबंधात कोणता देश असेल दुसरा, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30, स्कायट्रॅक्सच्या वर्ल्ड्स बेस्ट लो कॉस्ट एअरलाइन्स 2025 या रँकिंगमध्ये कोणती एअरलाइन्स ही 3ऱ्या क्रमांकावर आहे? तर स्कायट्रॅक्स ही जी कंपनी आहे याच्यामार्फत एक सर्वे केला गेला आणि त्या सर्वे अंतर्गत वर्ल्ड्स बेस्ट लो कॉस्ट एअरलाइन्स 2025 हा अहवाल जाहीर केला आणि या रँकिंग्समध्ये स्वस्त एअरलाइन्समध्ये 3ऱ्या क्रमांकावर असलेली इंडिगो ही एअरलाईन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि एअर आशिया ही जी एअरलाईन आहे ती या रँकिंग्समध्ये पहिल्या स्थानावरती आहे. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 31, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCAची पहिली सभा भारताने कोणत्या शहरात आयोजित केली होती? तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स याची पहिली सभा भारताने नवी दिल्ली येथे आयोजित केलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि या सभेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर भारताचे जे पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील TCS तुम्हाला विचारेल. प्रश्न क्रमांक 32, धरती आबा जनभागीदारी अभियान DHJA कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर आदिवासी कामकाज मंत्रालयामार्फत धरती आबा जनभागीदारी अभियान सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि हे जे अभियान आहे याचा काय फायदा होणार आहे? तर जवळपास 1 लाख आदिवासी गावे आहेत त्यांच्या कल्याणासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 33, UPI IDs पडताळण्यासाठी आणि गुंतवणूक फसवणूक थांबवण्यासाठी सेबीमार्फत कोणती नवी योजना सुरू करण्यात येणार आहे? तर ज्या काही UPI IDs आहेत त्यांची पडताळणी करण्यासाठी आणि गुंतवणुकीची फसवणूक टाळण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी सेबीमार्फत सेबी चेक ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34, मुंबईला मागे टाकून भारताची बिबट्यांची राजधानी कोणते शहर बनलेले आहे? तर बिबट्यांची राजधानी बेंगलुरू हे शहर ठरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35, वक्फच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी उमीद हे पोर्टल कोणी सुरू केलेले आहे? तर भारताचे जे अल्पसंख्याक मंत्री आहेत किरण रिजिजू यांनी उमीद हे पोर्टल चालू केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. तुम्हाला परीक्षेमध्ये उमीद हे पोर्टल कशासाठी सुरू केलेले आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर वक्फच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 36, इंडिया 5000 इयर्स ऑफ हिस्ट्री ऑन द सब कॉन्टिनेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे देखील पुस्तक परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. इंडिया 5000 इयर्स ऑफ हिस्ट्री ऑन अ सब कॉन्टिनेंट हे जे पुस्तक आहे ते लिहिलेले आहे ऑन्ड्रे ट्रुस्के यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हे पुस्तक परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुस्तक आणि त्याचे लेखक. प्रश्न क्रमांक 37, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या राज्यातील आहे? तर राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी रोहिणी ग्रामपंचायत आहे महाराष्ट्र राज्यातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये 100% येऊ शकतो. आणि परीक्षेत तुम्हाला ही रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यातील आहे महाराष्ट्रातील असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे आहे धुळे जिल्ह्यातील. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर याला सुवर्णपदक मिळालेले आहे हे लक्षात असू द्या. आणि हे सुवर्णपदक ई-गव्हर्नन्सशी संबंधित आहे ते देखील लक्षात असू द्या, कारण कोणत्याही प्रकारे ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 38, जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2022-23 मध्ये भारतातील तीव्र गरिबीचे प्रमाण किती होते? तर जागतिक बँकेचा अहवालानुसार 2022-23 या सालामध्ये भारतातील तीव्र गरिबीचे प्रमाण होते 5.3% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर याच अहवालानुसार 2011-12 ते 2022-23 या कालावधीत भारतामध्ये 171 मिलियन एवढ्या लोकांना गरिबीतून बाहेर काढलेले आहे हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारची माहिती या अहवालामध्ये नमूद आहे. त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर तुम्हाला 2022-23 या सालातील तीव्र गरिबीचे प्रमाण विचारतील तर ते असेल 5.3% किंवा हा टाईम फ्रेम देतील आणि या टाईम फ्रेममधील किती लोकांना तीव्र गरिबीतून बाहेर काढले तर 171 मिलियन एवढ्या लोकांना, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39, भारतीय भाषांचा शासन स्तरावर प्रसार करण्यासाठी भारतीय भाषा अनुभाग कोणी सुरू केले? तर भारतीय भाषा अनुभाग अमित शाह यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषद असते आणि त्याचे अध्यक्ष म्हणून महेंद्र देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या नियुक्त्यांवरती देखील प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 41, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेस IIAS चा अध्यक्ष म्हणून 2025 ते 28 या कालावधीसाठी कोणत्या देशाची निवड झालेली आहे? तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट
ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेसचा अध्यक्ष म्हणून 2025 ते 28 या कालावधीसाठी भारताची निवड झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि याच्यासाठी भारतातर्फे व्ही श्रीनिवास हे लीड करतील. त्यामुळे हे देखील नाव लक्षात असू द्या, याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 42. 2025 US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचा ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला मिळाला? तर 2025चा US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमतर्फे देण्यात येणारा ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड मिळालेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि अशावेळी जेव्हा इंटरनॅशनल लेवलचा अवॉर्ड आपल्या भारतीय व्यक्तीला मिळतो तर त्याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या बहुपक्षीय विकास बँकेने भारतासाठी $10 बिलियन शहरी पायाभूत प्लॅन जाहीर केलेला आहे? तर भारतासाठी आशियाई विकास बँक, जिला आपण ADB म्हणून संबोधतो, त्या बँकेने अशा प्रकारचा प्लॅन जाहीर केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेत तुम्हाला आशियाई विकास बँकेने भारतासाठी कशासाठी प्लॅन जाहीर केला असा प्रश्न येऊ शकतो. तर भारतातील ज्या शहरी भागातील पायाभूत सुविधा आहे त्यांचा विकास करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी हा निधी जाहीर केलेला आहे. किंवा किती निधी आहे तर तो आहे $10 बिलियन, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 44. XChat हे पुढील पिढीचे संवाद साधन, नेक्स्ट जनरेशन कम्युनिकेशन टूल कोणत्या प्लॅटफॉर्मने सादर केलेले आहे? तर XChat हे X या प्लॅटफॉर्मने सादर केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम 2.0 हे कधी सुरू केले? तर एक पेड माँ के नाम 2.0 ही योजना नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनादिवशी सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेत तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन कधी असतो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल 5 जून हे. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा ज्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या भारतीय क्रिकेट दिग्गजाचा समावेश ICC हॉल ऑफ फेम्समध्ये करण्यात आलेला आहे? तर जून महिन्यात ICC हॉल ऑफ फेममध्ये भारताचा माजी कर्णधार MS धोनीचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. आणि MS धोनी हा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा 11वा भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, कितवा भारतीय खेळाडू असा देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 47. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर युनायटेड नेशन्सनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून 2026 हे वर्ष जाहीर केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48. भारतामध्ये 3000 किमतीचा फास्टॅग आधारित वार्षिक पास कधी सुरू केला जाणार आहे? तर फास्टॅगवर आधारित वार्षिक पासची एक योजना लागू करण्यात आलेली आहे ज्याची किंमत 3000 रुपये एवढी असेल. आणि तो वार्षिक पास हा 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 या अहवालामध्ये भारताचा क्रमांक आहे 71वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो इंडेक्स आहे तो कोण जाहीर करतं? तर हा इंडेक्स देखील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF या संस्थेद्वारे जाहीर केला जातो. प्रश्न क्रमांक 50. भारताची पहिली महिला ॲट द कॅम्प ADC राज्यपालांसाठी कोण ठरलेले आहे? तर सर्वात आधी आपण ADC म्हणजे ॲट द कॅम्प हे काय आहे ते समजून घेऊया. तर ADC म्हणजे असे अधिकारी असतात की जे हाय लेवलचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असतील सैन्यातील, त्यांना मदत करण्यासाठी जे सहाय्यक अधिकारी असतात त्यांना ADC किंवा ॲट द कॅम्प म्हणून ओळखले जाते. तर अशा प्रकारची पहिली महिला ADC जी राज्यपालांसाठी काम करेल ती ठरलेली आहे मनीषा पाधी ही.
त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर राष्ट्रपतींची पहिली महिला ADC कोण ठरलेले आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते आहेत यशस्वी सोलंकी या. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर अशा रीतीने आपण जून महिन्यातील ज्या काही TCS पॅटर्ननुसार परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. यातील प्रत्येक प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आपण घेतलेला प्रत्येक प्रश्नाचा दर्जा आणि क्वालिटी तुमच्या लक्षात आलेलीच असेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आपण ज्या काही चालू घडामोडी 2025 त्याच्या नोट्स अवेलेबल केलेल्या आहेत त्याचा तुम्हाला परीक्षेसाठी 100% फायदा होईल. कारण या ज्या नोट्स आहेत त्या वन लाईनर स्वरूपात आहेत, त्यामुळे त्या वाचायला सोप्या जातील, त्याचबरोबर लक्षात ठेवायलाही सोप्या जातील. त्याची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रिव्हिजन तुम्हाला करता येईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व चालू घडामोडी या घटकनिहाय आहेत आणि घटकनिहाय असल्यामुळे तुम्हाला ज्या चालू घडामोडी महत्त्वाच्या वाटत आहेत किंवा जे घटक हे महत्त्वाचे वाटत आहेत ते घटक तुम्हाला प्रत्येक महिन्याचे या प्रकारे अभ्यासता येतील. त्यांचा अभ्यास करणं तुम्हाला सोपं होऊन जाईल. ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी स्पर्धा परीक्षा मित्र ही आपली ॲप आहे ती डाउनलोड करा. याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेलीच आहे. तेथून देखील तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ॲपमध्ये हा तुम्हाला आपला कोर्स अवेलेबल होऊन जाईल. त्याचबरोबर या व्हिडिओची PDF देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.